रेफ्रिजरेटर शिवाय कोथिंबीर कशी ताजी ठेवायची? एकही पान सुकणार नाही, फक्त हे करा. स्वयंपाकघरातील टिप्स. कोथिंबीर ही अशी एक गोष्ट आहे जी लोक अन्न शिजवल्यानंतर त्यावर निश्चितच घालतात. ते घातल्याने अन्नाची चव वाढते, पण ते कसे ताजे ठेवायचे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. रेफ्रिजरेटर शिवाय ते कसे ताजे राहू शकते हे जाणून घेऊया. फ्रीज शिवाय कोथिंबीरीची पाने कशी ताजी ठेवावीत? कोणताही पदार्थ शिजवल्यानंतर त्याच्या सजावटीसाठी फक्त एकाच गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे कोथिंबीरीची पाने. कोथिंबीरीची पाने ही अशी गोष्ट आहे जी लोक स्वयंपाक केल्यानंतर सजावट आणि सुगंधासाठी निश्चितपणे अन्नावर घालतात. ते घातल्याने अन्नाची चव वाढते, पण ते ताजे कसे ठेवायचे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. फ्रीज शिवाय ते कसे ताजे राहू शकते ते जाणून घेऊया. कोथिंबीरीची पाने जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवल्यास ती कुजण्यास सुरुवात होते. जर तुम्हाला ती गोठवल्याशिवाय ताजी ठेवायची असेल तर तुम्ही काही पद्धती अवलंबू शकता. कोथिंबीरीची पाने स्वच्छ पाण्यात ठेवा. बाजारातून कोथिंबीर आणताना त्याची मुळे कात्रीने कापून घ्या. त्यानंतर ते स्वच्छ पाण्यात ठेवा. असे केल्याने ते बरेच दिवस ताजे राहतात. याशिवाय ज्या पाण्यात तुम्ही कोथिंबीरीचा गठ्ठा टाकणार आहात त्यात थोडेसे विनेगर देखील घालू शकता. फॉइलने म्हणजेच फॉइल पेपरने बांधा. पाण्यात भिजवलेली कोथिंबीर तुम्ही फॉइल पेपरने बांधू शकता. ज्यामध्ये तुम्ही पाण्यात भिजवलेली कोथिंबीर कशी ताजी ठेवता येते हे पाहू शकता. कोथिंबीर ओल्या कापडात गुंडाळून ठेवा. याशिवाय तुम्ही कोथिंबीर ओल्या टॉवेलमध्ये देखील ठेवू शकता. ते ठेवताना ते चांगले झाकलेले आहे याची खात्री करा. असे केल्याने ते पूर्णपणे ताजे राहील. टॉवेल ऐवजी तुम्ही सुती कापड सुद्धा वापरू शकता.